संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा वयोवृद्ध योजना असो किंवा इतर जे विधवा पेन्शन योजना आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण अखेर नवीन GR आला आहे व सप्टेंबर महिन्याचे DBT मार्फत तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्याबाबत शासनाने GR काढला आहे व आता मुख्य प्रश्न आहे की लाभार्थ्यांचे 2500 रुपये आम्हाला मिळणार का 1500 रुपये मिळणार। तर या GR मध्ये संपूर्ण माहिती असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच इथे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा, लिंक तुम्हाला लगेच GRची लिंक पाठवली जाईल। तर इथे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत हा महत्त्वाचा GR आलेला आहे। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 22 ऑगस्ट 2025 रोजी आलेला हा GR आहे। प्रस्तावना तुम्ही पाहू शकता। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहे। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनेचा पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT मार्फत करण्यात येत आहे। हे सर्व माहिती आपल्याला माहिती आहे। शासन निर्णय काय घेण्यात आलेला पाहू शकता तुम्ही इथे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे व राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना हे सर्व योजनेचे माहे सप्टेंबर 2025चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजने बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासनाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे व इथे DBT खात्यात जे वर्ग करण्यात केलेले निधी किती आहे तुम्ही पाहू शकते की इथे कोटींमध्ये आहे, 80 कोटी सांगितलेले आहे व DBT खात्यात वर्ग करायचे निधी किती आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। परंतु इथे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ते 2500 नाही तर 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहे व लक्षात घ्यायचं आहे आता निवडणुकीपूर्वी शक्यता आहे की 25 रुपये सुद्धा लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, कारण शासनाने निर्णय दिलाच होता की दिव्यांग बांधवांसाठी हे पैसे वाढ करण्यात आले होते व इथे जे लाभार्थ्यांना वेळोवेळी पैसे मिळाले असतील, ऑगस्ट महिने असू दे, जून जुलै महिने असू दे, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला DBT मार्फत तुमचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे। लिंकचं पाहिजे असेल तर लिंक म्हणून कमेंट करा, तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे पैसे DBT पोर्टलद्वारे पैसे करण्याबाबत हा व्हिडिओ आहे। व्हिडिओवरती नवीन असाल, चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। धन्यवाद।